बघा, जर 4 माणसं किंवा 6 मुलं एक काम 20 दिवसात पूर्ण करत असतील तर 6 माणसं व 11 मुलं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य सराव म्हणून अभ्यासता येतील. सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध शंका कुशंका बिनधास्तपणे विचारता येतील. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? जर 4 माणसं किंवा हा शब्द फार महत्वाचा. या प्रश्नामध्ये लेकरांनो किंवा हा शब्द दर्शवला. जर 4 माणसं किंवा 6 मुलं एक काम 20 दिवसात पूर्ण करत असतील, याचा अर्थ असा होतो लेकरांनो की 4 माणसं आणि 6 मुले. गणित म्हणते जर 4 माणसं किंवा 6 मुलं एक काम 20 दिवसात पूर्ण करत असतील, हा किंवा शब्द असं दर्शवतो की 4 माणसं आणि 6 मुलं यांची कार्यक्षमता ॲज इक्वल आहे. दोघांच्या कार्यक्षमतेमध्ये साधर्म्यता, एकरूपता पाहावयास मिळते. म्हणजे ही कार्यक्षमता 4 माणसाची जेवढी तेवढीच कार्यक्षमता या 6 मुलांची. जेवढं काम 4 माणसं करतात तेवढंच काम 6 मुलं करतात. म्हणजे 4 माणसं म्हणजे 6 मुलं. प्रश्न मनाशी असा करा की एक माणूस म्हणजे किती मुलं. त्यासाठी इथं गुणिला स्वरूपात फक्त एक माणूस असा शब्द मांडा आणि ह्या एका माणसाची कार्यक्षमता म्हणजे किती मुलं बाबा असा प्रश्न करा. करत असताना लेकरांनो एक माणूस म्हणजे किती मुलं बाबा, या उत्तराप्रत जाण्यासाठी या 6 कडे येताना हे 4 भागीला स्वरूपात का मांडायचे? तर एक माणूस या पदासोबत हे 4 गुणिला आहेत. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल, भागीला स्वरूपात मांडा. गणितीय गुणधर्म पाठ करा. याला संक्षिप्त करा. बेतिरी 6 बेदोनी 4 म्हणजे 3/2 मुले. एक माणूस म्हणजे 3/2 मुले. पहिल्या राशीमध्ये दर्शवलेले हे 4 माणसं म्हणजे किती मुलं बाबा, असा एक प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. पहिल्या राशीतील 4 माणसं, पहिल्या राशीतील 4 माणसे दर्शवलेले म्हणजे किती मुलं, म्हणजे किती मुलं, हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे. इथं 4 मांडायचे. एक माणूस म्हणजे 3/2 मुलं, तर 4 माणसं म्हणजे किती मुलं, अशी मांडणी तुम्ही सहज करू शकता. मग हा भाग जातो 2 न सर. 2 गुणिला 3 अर्थात 6 मुले. पहिल्या राशीमधले हे 4 माणसं म्हणजे 6 मुले. लक्ष द्या. मग आता याची मांडणी करायची कशी हो, लक्ष द्या. दुसरी रास म्हणते 6 माणसं 11 मुले मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. मग दुसऱ्या राशीतील हे 6 माणसं, दुसऱ्या राशीतील 6 माणसं म्हणजे किती मुलं, म्हणजे किती मुलं बाबा. हे 4 माणसं म्हणजे 6 मुलं कळालं सर. आता दुसऱ्या राशीतले हे 6 माणसं म्हणजे किती मुलं बाबा, याची सोडवण करत असताना हे 6 माणसं, एक माणूस म्हणजे 3/2 मुलं. गुणिला घ्या. हा भाग जातो 3 न सर, म्हणजे 3 गुणिला 3 अर्थात 9 मुले. दुसऱ्या राशीतील 6 माणसं म्हणजे 9 मुले. आता या गणिताची मांडणी करायची कशी? इथं 4 माणसं किंवा 6 मुलं एक काम 20 दिवसात करत आहेत. याच्यातलं एकच घ्यायचं फक्त आपल्याला. इथं किंवा हा शब्द आहे. प्रश्न मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये कन्वर्ट करूया आणि इथं किंवा आहे म्हणजे एकच पद घ्या यातलं. मुलांच्या कार्यक्षमतेमध्ये प्रश्न कन्वर्ट करायचा, रूपांतरित करायचा.
म्हणून काय करायचं, या 4 माणसाचे जे मुलं आम्हाला इथं प्राप्त झाली 6, ते इथं 6 मुलं, अर्थात 6 मुलं ते काम किती दिवसात करतात हो? 20 दिवसात करतात सर. आता दुसऱ्या राशीची मांडणी करत असताना या 6 माणसाची एकूण मुलं 9. हे 9 मुलं, इथं मात्र किंवा शब्द नाही, व आहे, म्हणजे अधिक आहे. या 6 माणसाची हे 9 मुलं आणि हे समोर दर्शवलेले 11 मुलं, 9 आणि 11 20 मुलं ते काम किती दिवसात करतील असा दुसऱ्या राशीचा मांडण्याचा प्रपंच करा आणि सोडवण करा. 6 गुणीला 20 कडे येताना अर्थातच हे 20 भागीला स्वरूपात का मांडायचे असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते. भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते. हे काही गणितीय गुणधर्म पाठ करा. या 20 ले 20 खलास झाले. उरलं काय? 6 दिवस. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲक्युरेट आन्सर. वाक्सर अजिबात एक्सप्लेन चुकीचं मांडत नाहीत. बरेच लेकर कॉमेंटच्या माध्यमातून एखाद्या प्रश्नाबद्दल सर हे असं पाहिजे ते तसं पाहिजे, बरोबर पाहा लेकरांनो प्रश्न एक्सप्लेन. एखाद्या वेळेस तुम्ही आपलं चुकते का याचा निर्वाळा घेतला पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उगीच चुकीचं सांगून मी तुम्हाला फसवून काय करू? लक्ष द्या, गुरुजी लोक चुकीचं मार्गदर्शन अजिबात करत नसतात. तुमच्या प्रश्नाचं उत्तर 6 दिवस. प्रश्न होता दुसऱ्या राशीमध्ये 6 माणसं व 11 मुले मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? 6 दिवसात. अशा पद्धतीच्या असंख्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही आणि तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय. ओके. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.